नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे शकुंतलाने अन्वी आणि आयुषचं ठरलेलं लग्न आता मोडलेलं आहे. कारण तिला कळलेलं असतं की अन्वी लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट आहे आणि हे कारस्थान मधूने केलेलं असतं. कारण तिला काही झालं तरीसुद्धा अन्वी आयुषचं लग्न काही होऊ द्यायचं नाही आहे, म्हणून ती हे सगळं मुद्दामून कारस्थान करते. पण आता कुणालाच अजून कळलेलं नाही आहे की मेन कुणाच्या सांगण्यामुळे इथे अन्वीचं लग्न मोडलेलं आहे. हे कारस्थान कुणी केले? सगळेजण आता सिंधूवरती संशय घेत असतात. कारण सिंधूचं असं म्हणणं असतं की लग्नाच्या आधी हे सत्य आपण त्यांना सांगायला हवंय. त्याच्यामुळे शकुंतलाला राग येतो आणि ती आता ठरलेलं लग्न मोडून आयुषला घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा इथे अन्वीला चक्कर येते. तिला खूप मोठा धक्का बसतो. पण आता अन्वी विचार करते आणि म्हणते सगळं काही व्यवस्थित चालू होतं, फक्त वॉशरूममधून आल्यानंतरच इथे आयुषच्या आईने हा डिसिजन का बरं बदलला? त्यांना कुणी सांगितलं असेल का मी प्रेग्नेंट आहे ते? कुणी बरं सांगितलं असेल? तेव्हा अन्वी आता विचार करते आणि तिच्या लक्षात येतं की वॉशरूममध्ये जेव्हा आयुषची आई जाते तेव्हा तिथे मधू आलेली असते अन्वीला बोलवायला. आणि तेव्हा आता अन्वीला कळतं की हे सगळं कारस्थान मधुर आणि मामीने केलेलं आहे आणि ती तिचा पर्दाफाश आता सगळ्यांसमोर करणार असते. तिचं कारस्थान ती उघडं पाडणार असते. तर आता अन्वीला कसं कळतं की हे सगळं काही मधूने घडून आणलं होतं ते आता आपण सविस्तरपणे इथे बघणारच आहोत. तर इथे अन्वी आणि आयुषचं लग्न आता मोडल्यानंतर सगळं काही विस्कळीत झालेलं असतं. सिंधू अन्वीला समजावत असते. ती म्हणते सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त रागाच्या भरामध्ये कुठलाही वाईट विचार करायचा नाही आहे. त्यानंतर इथे अन्वी आता रोजच्या वेळेला कॉलेजला जायला निघते. तेव्हा तिथे रुक्मिणी येते आणि म्हणते की अन्वी कुठे चालली आहेस तू? तेव्हा अन्वी म्हणते मी कॉलेजला जाते, आता माझ्या एक्झाम येणार आहेत, तेव्हा मला कॉलेज अटेंड करायला नको आहे का? तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते तू आता कॉलेजला जायचं नाही आहेस, तू आता घरामध्येच बसायचं. तेव्हा अन्वी म्हणते आजी काय बोलतेस तू? माझं वर्ष वाया जाईल ना. आता फक्त एक्झाम राहिले, थोडेच दिवस राहिलेत कॉलेजचे, मला जायला हवं, मला लेक्चर अटेंड करायला हवेत, महत्त्वाचे आहेत. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते सांगितलं ना तू जायचं नाही म्हणून, आणि जर तुला कॉलेज कंटिन्यू करायचंच असेल ना तर तू आता ऑनलाईन लेक्चर अटेंड कर. तेव्हा ऑनलाईन लेक्चरमध्ये जास्त काही कळत नाही, मला आता कॉलेजलाच जावं लागेल आणि लेक्चर अटेंड करावे लागतील असं ती समजून सांगत असते रुक्मिणीला. तरीसुद्धा रुक्मिणी अन्वीचं काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते सांगितलं ना एकदा, तू कॉलेजला जायचं नाही, त्या मुलाला अजिबात भेटायचं नाही, त्याच्याबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही. ते ऐकून इथे मधूला खूपच जास्त आनंद होतो. पण सिंधू म्हणत असते काकू असं करू नका, हे बघा तिच्याकडून चूक झाले मान्य आहे, पण तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल जर तिने एक्झाम दिली नाही तर. तिचं पूर्ण वर्ष वाया जाईल. आपल्याला माहिती आहे ना वर्ष किती महत्त्वाचं असतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते सांगितलं ना, आता माझ्या आणि अन्वीच्या मध्ये कुणीही काहीही बोलायचं नाही. सिंधू तू सुद्धा आणि राघव तू सुद्धा, तुम्ही दोघं जण मध्ये काही बोलायचं नाही, नाहीतर मी तुम्हाला सुद्धा कोंडून ठेवायला मागे पुढे बघणार नाही. हा माझा फायनल डिसिजन आहे की अन्वी कॉलेजला जाणार नाही म्हणजे नाही, आणि तिला जर कॉलेज करायचंच असेल तर तिने ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचे आणि हवं तर एक्झामला जायचं. तेव्हा सिंधू म्हणत असते काकू असं नाही होत, तिने वर्षभर किती अभ्यास केला आहे आणि आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत. जर ती कॉलेजला गेली, लेक्चर अटेंड केलं तर तिच्यासाठी सुद्धा सोपं होईल. तिने केलेल्या चुकीची तिला एवढी मोठी शिक्षा देऊ नका, हवं तर ती आयुषला नाही भेटणार, मी सोडायला जाईन तिला. तेव्हा रुक्मिणी म्हणते सांगितलं ना, कुणीही तिला सोडायची गरज नाही आहे, कारण ती घरामध्येच राहणार आहे, त्याच्यामुळे बाहेर जाण्याचा प्रश्न येतोच कुठे. तेव्हा राघव म्हणत असतो काकू तू माझ्यावर तरी विश्वास ठेव, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना, मी अन्वीला सोडायला जाईन आणि आणायला सुद्धा जाईन, पण तिला कॉलेजला जाऊ दे, तिला असं घरामध्ये बसून ठेवू नकोस. रुक्मिणी म्हणते की आता तुम्ही दोघेही गप्प बसा, मी आता कुणाचंच काही ऐकणार नाही आहे, बास झालं तुमचं ऐकलं तेवढं. सिंधूला मी दिले होते ना 24 तास, काय केलं तिने? आता तिनेच हा घोळ घालून ठेवलाय सगळा. तिने सांगितलंय ना सगळं त्या आयुषच्या आईला शकुंतलाला, आणि म्हणूनच हे लग्न मोडलेलं आहे. तुला खूप घाई होती ना अन्वी प्रेग्नेंट आहे हे त्यांना सांगायची. आता काय झालं, आता लग्न मोडलेलं आहे, आता तुझ्या मनासारखं झालं असेल, आता त्याची शिक्षा ही अन्वीला मिळणारच. अन्वी घरामध्ये बसून राहा, कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा इथे अन्वीला खूप राग येतो. ती म्हणते आजी तू हे बरोबर करत नाही आहेस गं, लग्न मोडलं म्हणून काय झालं, म्हणून तू मला घरामध्ये बसून ठेवणार आहेस का? कॉलेजला जायचं नाही आहे मी, तुझा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते अन्वी शांत हो आणि जा तुझ्या रूममध्ये जाऊन जरा आराम कर आणि नंतर हवं तर अभ्यास करत बस.
तेव्हा आता अन्वी जाते रागाच्या भरामध्ये आपल्या रूममध्ये जाऊन बसते. त्यानंतर सिंधू जाते तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आणि म्हणते की जेवून घे बरं, असा रागराग करू नकोस, तुला माहिती आहे ना बाळावरती त्याचा वाईट परिणाम होईल. तेव्हा अन्वी म्हणत असते, पण सीमा मला कळत नाही आहे गं, सगळं तू व्यवस्थित घडून आणलं होतंस ना, आयुषच्या आईने परवानगीसुद्धा दिली होती लग्नाला, मग अचानक असं काय घडलं की त्यांनी येऊन नकार दिला. म्हणजे बघ ना, मी त्यांच्यासाठी चहा घेऊन आले आणि माझा पाय अडकला आणि त्यांच्या हातातला चहाचा कप त्यांच्या साडीवरती पडला. तेव्हा मी त्यांना घेऊन आता वॉशरूममध्ये जाणार होते, पण तुला माहिती आहे का मी पडले कशी, तिथे मधुरा आणि मामी बसली होती आणि तिच्या पायाला माझा पाय लागला, कदाचित तिने मुद्दामून तर ते केलं नसेल ना. तेव्हा इथे सिंधूला सुद्धा आता मधूवरती संशय यायला लागतो. तेव्हा इथे अन्वी म्हणत असते आणि त्याच्यानंतर मी आयुषच्या आईला घेऊन गेले माझ्या रूममध्ये आणि त्यांना वॉशरूमसुद्धा दाखवला आणि बाहेर मी त्यांची वाट बघत बसले होते. तेव्हा तिथे मधुरा आणि मामी आली आणि मला म्हणाली की सीमाने तुला बोलावलंय. तेव्हा मी म्हणाले कशाला बोलावले, तर ती म्हणाली की माहिती नाही आहे पण तुला बोलावले, आता तू मला बोलावलेस म्हणजे मी आले लगेच तुझ्याकडे. तेव्हा तिथे तू नव्हतीसच, तिथे राजश्री काकू होती आणि ती म्हणाली की आता तुम्ही दोघंजण इथे बसा, मी तुमचं ऑप्शन करते, कारण पानं वाढायला घ्यायची होती ना म्हणून. आणि तेवढ्यातच तिथे आयुषची आई आली आणि म्हणाली की हे लग्न होणार नाही म्हणून, मी हे लग्न मोडते. मग आता तेवढ्या वेळेत काय झालं असेल बरं, 5 मिनटं पण झाली नव्हती मला बाहेर येऊन. तेव्हा इथे आता अन्वीला संशय येतो मधूवरती. ती म्हणते सीमा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का गं, म्हणजे मधुरा आणि मामी माझ्या रूममध्ये आली होती, तिने मुद्दामून तर सांगितलं नसेल ना हे सगळं, माझं आणि आयुषचं लग्न व्हावं नये म्हणून, कारण का मी तुझी सतत बाजू घेत असते, मी म्हणत असते की राघव मामा आणि तू लग्न करायला हवं आहे. त्याने कदाचित मधुरा आणि मामीला माझा राग येत असेल आणि मी तिला पटकन बोलते, उद्धटपणे बोलते ना, म्हणून आधीच ती माझा राग करते, कदाचित म्हणून तर ती राग माझ्यावरती काढत नसेल ना. मला तिच्यावरतीच आता संशय येतोय, कारण घरातलं कुणीच त्यांना सांगितलं नव्हतं माझ्या प्रेग्नन्सीबद्दल. तू तर अजिबातच सांगणार नाहीस, मला माहिती आहे, जरी तुला ते पटत नसेल तरीसुद्धा. मग आता उरलं कोण, आणि मी रूममधून बाहेर आल्यानंतरच कसं काय आयुषच्या आईला हे सगळं कळलं. मला असं वाटतंय की काही म्हणतो पण मधुरा आणि मामीनेच सांगितले. तेव्हा इथे सिंधूला आता मधूवरती पूर्णपणे संशय आलेला असतो. तर इथे शकुंतला आता आयुषला म्हणत असते की आता तू त्या अन्वीपासून आणि तिच्या आजीपासून दूर राहायचं, अजिबात त्यांच्या सावलीला उभं राहायचं नाही, त्या मुलीला भेटायला सुद्धा जायचं नाही तू. तेव्हा आयुष म्हणत असतो की आईसाहेब असं नका म्हणू, ती खरंच मुलगी खूप चांगली आहे, ते आपल्या घरामध्ये अगदी व्यवस्थित राहील, तुम्ही तिला एकदा बघून तरी घ्या ना, तिच्याशी बोला, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि खरं म्हणजे तिचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि माझंसुद्धा, मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे. तेव्हा शकुंतला म्हणत असते सांगितलं ना त्या मुलीला विसरावं लागेल म्हणून, त्या लोकांनी तर प्लॅनच केला होता माझ्यापासून हे सत्य लपवून ठेवण्याचा, पण बरं झालं तिची ती दुसरी मामी ती खुर्चीवरती बसली होती ना मधुराणी, तिने तिच्या आईला बोलताना मी ऐकलं की बरं झालं ना हे आता अन्वी आणि आयुषचं लग्न ठरलं, नाहीतर सिंधूने तर पूर्ण प्लॅन केला होता त्यांच्यापासून अन्वीच्या प्रेग्नेन्सीबद्दल लपवण्याचा, पण त्यांना आता माहिती नाही आहे की अन्वी आता प्रेग्नेंट आहे म्हणून तर हे लग्न ठरले. तेव्हा आता शकुंतलाला कळतं की अन्वी लग्नाच्या आधी प्रेग्नेंट आहे ते, पण तिला माहिती नसतं की ते बाळ आयुषचं आहे. पण इथे मधूने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं अन्वीचं लग्न मोडण्यासाठी. ती म्हणते बरं झालं ना सिंधूने हे त्यांच्यापासून लपवून ठेवलं, म्हणून तर आता अन्वीचं लग्न आयुषसारख्या मुलाबरोबर होतं आहे. तेव्हा आता शकुंतलाने सांगितलेलं असतं की अजिबात त्या मुलीला भेटायला जायचं नाही, तिचं नावसुद्धा तोंडात घ्यायचं नाही. तर इकडे आता आयुषलासुद्धा कळलेलं असतं की मधूच्या सांगण्यावरूनच शकुंतलाला कळतं की अन्वी प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे हे लग्न मोडतं. तर इथे अन्वीला सुद्धा आता संशय आलेला असतो की हे सगळं मधूने शकुंतलाला सांगितलेलं आहे, सिंधूने त्याबद्दल कुणालाही काही सांगितलेलं नाही आहे. आता याचा गौप्यस्फोट अन्वी सगळ्यांसमोर करणार आहे आणि मधूनेच तिचं लग्न मोडले हे सत्य ती आता सगळ्यांच्या समोर आणणार आहे, कारण घरातल्या लोकांचा गैरसमज झालेला असतो की हे सगळं सिंधूने केलंय, पण ते आता मधूने केलंय हे आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे.